रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. पण दणदणीत विजय झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल आणि कशा पद्धतीने हा विजय साजरा करणार आहे? 7 तारखेला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तालुक्यातील निवडणुकीमधील 12 पंचायत समिती आणि 6 जिल्हा परिषदच्या जे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार होते, त्यामध्ये 6 जिल्हा परिषदचे उमेदवार परिवर्तन विकास आघाडीचे निवडून आलेले आहेत. त्यांचं मनापासून त्याचं अभिनंदन करून त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे 12 पंचायत समिती उमेदवार होते. 12 पंचायत समितीपैकी 10 पंचायत समिती उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत. कर्जत तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये हा इतिहास झालेला आहे. आपण जर बघितलं असेल तर आपल्याकडे जी हुकुमशाही चालली होती, त्या हुकुमशाहीच्या कशाप्रकारे चपराक मारण्याचं काम ह्या कर्जत तालुक्याच्या जनतेने केलेलं आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवारांनी येथील विरोधकांचं पूर्ण व्हाईट वॉश करून टाकलेलं आहे. आणि मी आपल्याला तुमच्या माध्यमातून विरोधकांना सांगू इच्छितो, आता तरी आपण कुठेतरी शांत बसण्याचं काम करावं. कारण कर्जत तालुक्यातील जनता ही सुज्ञ जनता आहे आणि ही सुज्ञ जनता जो माणूस चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्याचं काम करतो, जो माणूस चुकीच्या पद्धतीने इथं हुकुमशाही करण्याचं काम करतो, तेव्हा कर्जतच्या जनतेने त्यांच्या थोबाडात चपराक मारण्याचं काम या जनतेने केलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष वेंगाव गणपती होते, तिथे आमदारांच्या सुनबाई यांचा पराभव झालेला आहे, त्याबद्दल आपल्याला आम्हाला 6 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती आमच्या निवडून आलेतच, परंतु आम्हाला जो खरा आनंद असेल तो वेणगाव पंचायत समितीमध्ये आमच्या चित्राताई ठाकरे या इतक्या प्रचंड मताने निवडून आल्यात, ह्यासारखा आनंद आमच्याकडे नाही आहे. कारण आपण जर बघितलं असेल तिथं आमदार त्यांच्या सुनबाईला उभी केली होती आणि त्यांनी जे पार्सल आमच्या जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं होतं, तिथल्या आमच्या वेणगाव पंचायत समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि मतदार बंधू भगिनींनी ते पार्सल पुन्हा एकदा तिकडे पाठवून त्यांच्या गावाला पाठवून देण्याचं काम केलं आणि आमच्या चित्राताईला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आमच्या वेणगाव पंचायत समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदार बंधू भगिनींनी केलेलं आहे. आपण सर्वांनी बघितलं असेल का त्यांची जी दादागिरी चालली होती, हुकुमशाही चालली होती, आमची सीट इतक्या मताने येईल तितक्या मताने हजारोच्या मतधिक्याने आमची चित्राताई निवडून आले. आम्हाला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. जिल्हा परिषद गट कशेमधून जवळपास 4000 मताधिक्य घेऊन थोरे निवडून आलेले आहेत. तसेच पंचायत समिती ज्ञानामध्ये नमिताताई सुधाकर घरे 4500पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले आहेत. काय वाटतं? असं निवडून किती मतांनी कोणी आले यापेक्षा सर्व उमेदवार आमचे विजयी झाले, ज्याचा आम्हाला खरा आनंद आहे. आमचे 6 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीचे उमेदवार निवडून आलेत. कोण किती मतांनी निवडून आले आणण्यापेक्षा आम्हाला आनंद आहेतच. नमिता किती मतांनी निवडून आले असेल, आमचे दोरीताई किती मतांनी निवडून आले असेल, हा आनंद नक्कीच आम्हाला असेल. परंतु आमचे सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषदेचे आज निवडून आलेत आणि खऱ्या अर्थाने आमच्या दोन्ही पक्षामध्ये परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असेल, आम्ही सर्व पदाधिकारी असतील, आम्ही दोघे नितीनदादा असेल, मी असेल, आम्हाला अगदी मनापासून आज आनंद होतो आहे. खऱ्या अर्थाने आज कर्जतच्या जनतेने न्याय दिला असं आम्हाला आज वाटतं. दादा, सुरुवातीपासून प्रचारामध्ये आमदार तुर्वे यांनी काही मुद्दे उपस्थित केले होतात. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुनील तटकरे यांना प्रचारासाठी बोलवलं होतं, यावर आपण काय बोलतो? आदरणीय तटकरे साहेब हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत आणि तटकरे साहेब या रायगड जिल्ह्यामधले आहेत आणि रायगड जिल्ह्याचा अभिमान असणारे नेते म्हणजे तटकरे साहेब आहेत. तटकरे साहेबांनी प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जाऊन आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि आपल्या पक्षाची भूमिका असेल, आमच्या परिवर्तन आघाडीची भूमिका असेल, हे समजावून सांगण्याचं काम केलं होतं आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे हे आदरणीय तटकरे साहेबांनी आम्हाला सूचना केल्या होत्या. त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. थोरवे काय बोलतात आणि थोरवेंना किती आम्ही किंमत देतो हे आपल्याला माहिती आहे. दादांच्या मृत्यूनंतर आपल्या सभा कॉर्नर सभा रद्द झाल्या होत्या आणि आपण सुद्धा म्हणजे प्रचारामध्ये सक्रिय सहभाग दर्शवला होता. खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहिती आहे, जो 28 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि पूर्ण महाराष्ट्रावर जो प्रसंग आला होता आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व नाराज होते. परंतु निवडणुका लागल्या होत्या आणि निवडणुकीला सामोरे जाणं गरजेचं होतं. कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या आणि त्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण अगदी प्रमाण कमी होतं. आमच्या आज पंचायत समितीच्या 2 सीट जरी हरले असतील, आज जर आम्ही त्या ताकदीने जर उतरलो असतो किंवा आम्हाला जर असा काही प्रसंग आमच्यावर ओढवला नसता तर त्यासुद्धा 2 सीट आमच्या गेल्या नसत्या. त्या गोष्टीचं आम्हाला दुःख आहेच. परंतु आजचा हा खरा विजय आहे. हा विजय आम्ही आदरणीय आमचे नेते आणि आमचे कुटुंब प्रमुख, या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांना समर्पित करतो. आजचा विजय खऱ्या अर्थाने आम्ही आदरणीय दादांना समर्पित करतो आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा जल्लोष करणार नाही. आम्ही निवडून आल्यानंतर फक्त
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही हार घातला. तिथून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. आम्ही आदरणीय दादांचं असं आमच्यावर प्रसंग आल्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारचा जल्लोष केलेला नाही, आम्ही कुठल्याही प्रकारची रॅली काढलेली नाही, आम्ही कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या घोषणा दिलेल्या नाहीत. फक्त आणि फक्त जे आमचे उमेदवार निवडून आलेत त्यांचं आम्ही स्वागत आणि अभिनंदन केलं आहे.